आजची व्हिडिओ काहीतरी आमचा युनिक बनवायचा विचार होता, म्हणून आम्ही घरापासून अर्धा तास चालत आलो या डोंगरावर। तर कॅमेरामॅन माझा छोटा भाऊ आणि मी आले। तर आज आम्ही या डोंगरावर तवसर थांबणार आहोत। जवसर आम्हाला घरशीना कॉल नाही, तर घरशी कॉल नाही आला तवसर आम्हाला या डोंगरावरच थांबणं भाग आहे। तर मला तर माझ्या घरांच्या विश्वास आहे कॉल येईल, मला तर वाटतंय, कारण की मी घरी सांगून पण नाही आलो आम्ही दोघा कुठं चालल्यावर, डायरेक्ट आम्ही गपचूप निघल्याव। तर बघूया आम्ही किती सर थांबू शकतो या डोंगरावर। तर ह्यो इथं ब्लॉग शूट करते त्याचाच, तर त्याचा काही एवढा चॅनल नाही, पण तो असंच करते टाइमपास साठी। तर डोंगरावर चढतानाच खूप आता मला दम लागलेला आहे। अर्ध्या तासाचा आम्ही चालतो तसा गावापासून डोंगरावर या। तर घरी कुणलाच नाही आम्ही सांगला अजून, तर अजून आम्ही अर्धा डोंगर पण नाही चढलो नाही, एवढा दम लागलाय ना मला, कारण की लय दिवसातून आलो या डोंगरावर। चढवतच नाही डोंगर आम्हाला दोघांना, पण थोडासा दम काता होता, लय बेकार हाऊस झाला ही व्हिडिओ शूटच्या नादात। इकडचा तुम्ही व्ह्यू बघा, काहीतरीच मजा येते इकडं। अक्का आम्हाला जवसर घरशी फोन नाही तवसर आम्हाला इकडंच थांबणं आहे। आत्ता कॉल आला तर आत्ताच इथं व्हिडिओ संपल, पण आम्ही घराला लिटरली कुणाच नाही सांगला आम्ही घरी इकडे चाललो आम्ही। तर मला तर वाटतंय लवकर तर नाही कॉल येणार, कारण की आम्ही जातो असं कुठं पण बाहेर। तर आम्ही दोघं डायरेक्ट निघलो घरशी ना, म्हणजे कुणलाच नाही सांगला आम्ही। आणि आमच्या जवळ काहीच नाही, एक छत्री पण नाही साधी, पाऊस आला तर माईक पण भिजू शकते, दमले लागते फक्त एवढाच चढताना डोंगरावर। पण इकडचा व्ह्यू काहीतरीच कडक व्ह्यू आहे इकडचा। हे काय करते ब्लॉगिंगचं याडा झाले वाटतं, ब्लॉगिंग करते का काय करते। तर एवढा दम लागले ना मला येताना इकडं, पहिल्यांदाच एवढा डोंगर चढते मी। तर चला वरती अजून जायचे आपल्याला, खूप वरती अजून अर्धाच चढलो आम्ही। तर आज आम्ही लय हाऊस होणार आहे। जवसर आम्हाला घरशी कॉल नाहीत तवसर असाच आम्हाला कुठं जाणं भागच आहे। घरशीने कॉल आल्यावरच आम्ही घरी जाऊ, तवसर आम्हाला इथंच थांबणं भाग या डोंगरावरच। तर फायनली आम्ही डोंगर चढलो ना, अर्धा डोंगर आहे म्हणजे, पण तिकडं अजून डोंगर चढायचे, पण आम्ही नाही चढणार, कारण की इथं सेफ जागा वाटते आम्हाला, खूपच सेफ जागा वाटते इथं बसायला विसायला आहे। आणि असं दम लागले ना मला, कारण की 4-5 महिन्यानंतर डायरेक्ट डोंगर चढणं एवढं पण इझी नाही। आणि ते आम्ही 5 मिनिटाचा थोडासा आराम घेतला, लगेच स्टार्ट केला परत। तर पाहिलं बेकार माझं आता दुखायला लागलेत ना। आता आम्हाला घरशी जवसर आम्हाला कॉल नाहीत तवसर आम्हाला इथंच थांबणं आहे। आणि आम्ही घरशी ना काहीच बेसिक सामान नाही आणलं, म्हणजे जर पाऊस आला तर आमच्याजवळ काहीच नाही, सगळं भिजू शकतो। पण इथं एक साईबाबाचं मंदिर आहे, तो पण आम्ही दाखवणार आहेत नंतर। साईबाबाचं मंदिर आहे ना, तो बाबा पण आले उघडाला, तर पाऊस आला तर त्या आतमध्ये आपण जाऊ शकता, पावसापासून वाचू शकता। तर पावसाचं वातावरण पण झालेलं आहे इकडं, तर फुल एन्जॉय येणार आहे आज, एन्जॉय करणार आहोत आपण। इकडे तुम्ही डोंगरावर जागा बघा किती आहे, एवढी जागा मला पण नव्हता वाटला एवढी जागा असेल इकडं। तर इथं सेफ जागा वाटते मला वरच्या पेक्षा। तर पावसाचं वातावरण पण खूप झालं, तर कधी पण पाऊस येऊ शकतंय। तर या इथं साईबाबाचं मंदिर आहे, तर याच्यात आपण सेफ राहू शकतो पाऊस आला तर। तर मी 1 तास आम्ही एवढं चालत आलो या डोंगरावर, एवढ्या लांबशीने चालत गावातून म्हणजे। तर तुला कसं वाटतं आपण हा चॅलेंज घेतला आज एवढा? जर आपल्याला घरच्यांना कॉलच नाही तर काय करायचा? तर तो विचार पण मी केला नव्हता, तर इथं आल्यावर मला आता तो विचार करणं भाग आहे। तर घरच्यांना आम्हाला कॉलच नाही आला तर आम्ही तवसर थांबू जेवढं सर आम्हाला इथे थांबता येते तेवढं सर। पण मला विश्वास आहे घरच्यांचा कॉल येईल, कारण की आम्ही कुणालाच नाही सांगून आलो घरची। तर एवढ्या लवकर आम्ही निघलोत ना घरातून म्हणजे। तर वीर किती वाजल्यात? 9। तर हे बघा तुम्ही बघू शकता 9 वाजायला आल्यात, एवढ्या सकाळीच आम्ही आलो आहोत या डोंगरावर। तर तुम्हाला काय वाटतंय किती टाइमात आम्हाला कॉल येईल? कमेंट करा, म्हणजे तुम्हाला जेवढा वाटतंय किती वाजता कॉल येईल तेवढा। तर ही आहे साईबाबाच्या मंदिराची जायची एंट्रन्स, तर इकडे बघू शकता तुम्ही। तर एकदम वारा बघा तुम्ही इकडं सकाळचे। तर चला आता आपण आतपर्यंत जाऊया मंदिराच्या। तर आता तुम्हाला मी ह्या डोंगरावच्या मंदिरातला टूर देतो। तर हे पण आता व्हिडिओ चालू करते, तर तुम्हाला आता एकदम मी आत्मेतला सगळं दाखवतो एकदम क्लिअर मध्ये।
तर इकडं सर्वात आल्या आल्या इकडं फॅन बघू शकता तुम्ही. एक फॅन आहे, इथे एक फॅन आहे, टोटल 4 फॅन आहेत इकडं आणि एक साऊंड पण आहे इकडं. सगळा सिस्टम इकडे आहे ह्याचा, पण आता सध्या बंदी आहे म्हणून तर नाही लावत नाही. इथं तुम्ही बघू शकता एक छोटा गॅस पण आहे इथं. सर्वायवल करण्यासारखं आहे म्हणजे. तर आम्ही इथं खूप दिवसातून आले, मी पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आले मी, पण मला माहित होतं डोंगरावर एक साईबाबाचं मंदिर आहे म्हणून मी पण आलतो. काहीच नाही घेऊन आलो आम्ही दोघा, पण तो बाबा आम्हाला खाली भेटला. तो बोलला येतो मी, उघडतो दरवाजा. तर आता बाबा चहा ठेवते, तर बाबाची ओळख करून देतो तुम्हाला. फॅन तर इथं खूपच आहे, वारा तर एकदम येतोय, पण साईबाबाची मूर्ती बघा तुम्ही. तर इकडे आतमध्ये फ्रीज पण आहे. तर तुम्ही विचार करा, ह्यो सगळा डोंगरावर काही हल्ला कसा असेल. तर आम्हाला चालत यायलाच एवढा दम लागलाय ना, काय बोलू तुम्हाला. तर यांनी पण असं टाइमपास साठी एक आठवण म्हणून त्यांनी ब्लॉगिंग चालू केलंय. कारण की 4-5 वर्षानंतर आम्ही बघू शकता ही व्हिडिओ बघितली तर आठवणी राहतात. तर एकदम मला काहीतरी वेगळंच वाटलं, म्हणजे एवढा वरती सगळं एवढा हल्ला कसा. तर आम्हाला ते चालत येतानाच एवढा दम लागला ना, काय सांगू तुम्हाला. रस्ता पण एवढा सोपा पण नाही एवढा. तो बाबा आता बाहेर आहे, काहीतरी काम करते, पण इकडे खुर्च्या विर्च्या आहेत बसायला. तर हा आहे इथला बाबा आणि आता आम्हाला बाबा चहा बनवून देते इथं. तर चहा पिऊ आम्ही 5-10 मिनिटात, चहा होईल लवकरच. तर इकडचं तुम्ही सेटअपच बघा, एकदम कडकनाथ सेटअप आहे. चहा आता आमचं रेडी होत आहे. बाबाच्या हातचा आम्ही चहा पिऊ, एकदम कडक चहा. तर बाबाने बिस्किट दिल्यात आपल्याला, चहा पिऊ आता आपण. घे. तर आता आम्ही मंदिरातून चहा पिऊन आलो ना, बाहेर बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. सकाळचे आता 11 वाजल्यात ना. आता आम्ही अजून घरची ना, आमचा कोणचाच कॉल नाही आला, तर इथंच आहो आम्ही. तर मला आता थोडीशी भीती पण वाटायला लागली इकडे, कारण की पाऊस जोरात पडायला लागला तर आमचं घरी जायचं वांदे होतील, कारण की आम्ही काहीच नाही आणला सोबत. तर बघूया काय आता सीन होते पुढे जाऊन. आता पाऊस पडायची सुरुवात झालेली आहे, तर बाहेर मी जास्त आता शूट नाही करू शकत तिकडे जाऊन. तर आता मी मंदिरातच, म्हणजे इथंच राहून शूट करणार. आता मंदिरात थांबतो थोडासा 4-5 तास, पाऊस जायच तो सर. बघूया, पाऊस गेला तर आपल्याला चांगलं आहे, बाहेर आपण व्हिडिओ शूट करू शकता. आम्ही या डोंगरावर कम्प्लीट 9 वाजता इथं आम्ही पोहोचलेलो. तर आता वाजलेत कम्प्लीट 2 दुपारचे. तर कम्प्लीट आम्हाला 5 तास झालेले आहेत इथं येऊन, म्हणजे 2 तासाच्या आधी पाऊस पडायची सुरुवात पण झाली. तर अजून पाऊस काय थांबला नाही, म्हणजे थोडा थोडा चालूच आहे पाऊस. तुम्ही बघू शकता, वारा पण खूपच येते इकडे डोंगरावर आणि लय मजा येते म्हणजे इकडं. तर प्रश्न तोच आहे का घरशी कॉल नाही आला तर आम्ही इथं किती वाजेपर्यंत थांबणार आहोत. तर आता 2 वाजल्यात, म्हणजे 5 तास झालेले आहेत आम्ही इथे येऊन. तर पाऊस पण काही थांबत नाही. तर पाऊस थोडा जास्तच पडायला लागला तर आमच्याजवळ काहीच ऑप्शन नसेल, कॉल नाही आला तरी घरी जाणंच आहे आम्हाला, कारण की इथं आम्ही थांबू पण शकता एक रात्र. तो बाबा पण आहे इकडं, कारण की सगळी सोय आहे याच्यात या मंदिरमध्ये. तर बघूया, मला तर वाटते घरची कॉल यायला पाहिजे, कारण की आम्ही घरी कुणालाच नव्हतं सांगितलं. लिटरली आम्ही इकडे चाललो डोंगरावर, आम्ही डायरेक्ट आलो, दोघांनी प्लॅन केला ना, आम्ही डायरेक्ट निघलो. आमच्याजवळ काहीच नाही सामान पण. तर तुम्ही इकडे बघू शकता टाइम किती झालेला आहे, संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही पण इकडे बसलो असाच, कारण की आम्ही पण बाहेर जाऊ नाही शकत, पाऊस आहे बाहेर पण. तर इकडेच बसून आम्ही 2-3 तास असंच घालवले इकडे बसून आतमध्ये मंदिराच्या. तर 5:30 वाजले आता, तरी अजून आम्हाला कॉल नाही आला. तर आम्हाला पण आता टेन्शन यायला लागले, आम्ही हा चॅलेंज करून काही प्रॉब्लेम तर नाही ना क्रिएट केली. लिटरली तुम्हाला जर खोटा वाटत असेल, आम्ही घरी कोणाला सांगले तर नाही सांगला, डायरेक्ट आलतो आम्ही तसाच दोघं. तर पाऊस बघू शकता तुम्ही, लयच जोरात आलेला आहे ना. आम्हाला जास्त व्हिडिओ शूट करायला पण नाही भेटली पावसाच्या मुलं, कारण की बाहेर निघलो तर असं अख्खं भिजतो आम्ही. तर इथं आम्ही सकाळी 9 वाजता आलतो ना, आता वाजल्यात संध्याकाळचे 6 वाजल्यात ना, अजून आम्हाला घरची कॉल नाही आला. तर आम्ही आता निघायची तयारीत आहो, म्हणजे अजून निघलो ना, इथंच थांबतो. जवसर पाऊस जायत नाही तवसर आम्ही उतरू पण नाही शकत खाली. तर आता काय करायचं आम्हाला समजत पण नाही, पाऊस पण जास्त वाढत चाललाय. घरचीने कॉल यायला पाहिजे लवकरात लवकर, कारण की एवढा टाइम झाला आम्हाला घरी आम्ही सांगूनच नव्हतं आलो कुणाला, तरी अजून
कॉल नाहीत आम्हाला. तर आम्हाला पण आता वाईट वाटायला लागलंय. अख्खं भिजलंय बघ केस. थोडा जरी बाहेर निघलो तर लगेच केस भिजतात इकडं. म्हणून आम्ही आतमध्येच बसलो. जास्त सर बाहेर शूट करायलाच नाही भेटला आम्हाला. जाऊ पण आम्ही शूट करायला निघतो व्हिडिओ शूटला, तेव्हा आम्हाला पाऊस भेटतोय. नशीबच नाही चाललं आमचं. काय बोलू आता, नशीबच नाही. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेत ना. तो बाबा पण मंदिराचा कडी लावून गेलेला आहे खाली. तर आम्ही इकडं दोघच थांबल्यावर. तर अजून घरची कॉल नाही. तर हा चॅलेंज आम्ही घेताना एकदम मजा मजा म्हणून घेतलेला. तर इकडं बघा अवस्था बघा. सकाळचे 9 वाजता आलो आम्ही इकडं. तर आम्हाला एकदम मजा वाटली सकाळी येताना म्हणजे. तर आता इकडं पावसाचं वातावरण पण खूप झालंय. तर घरी जायचं आमचं वांद नको व्हायला, एवढाच माझा विचार आहे. म्हणजे जास्त टेन्शन नको आम्हाला, पण पाऊस कमी व्हायला पाहिजे. तर कॉल यायला पाहिजे लवकरात लवकर. मला तर वाटतं आमच्याजवळ मेन गोष्ट आमच्याजवळ रिचार्ज पण नाही. मेन गोष्ट ती आम्ही कॉल पण नाही करू शकत घरच्यांना. म्हणजे तुम्हाला वाटेल ही स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे, पण नाही, स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही. एकदम रिअल व्हिडिओ आहे ही. एकदम स्टार्टिंगच्या व्हिडिओ आम्ही स्क्रिप्टेड केले असतील 1-2, पण ह्या व्हिडिओत काहीच स्क्रिप्टेड नाही. आम्ही डायरेक्ट आलतो. घरी कुणालाच नव्हतं सांगितलं आम्ही. लिटरली ना पावसानेच आमची जेव्हा आम्ही व्हिडिओला निघलो ना, तेव्हा पाऊस पडलाय. पावसाच्या मुळे आमचं व्हिडिओचं प्लॅनिंग एकदम कॅन्सल होतात जास्त करून. एवढे दिवस व्हिडिओ नव्हते आले आमच्या चॅनलवर, त्याचा हेच कारण होता, पाऊस होता. तर आज सकाळी पाऊस नव्हता निघताना, तर आज डायरेक्ट पाऊसच भेटलाय आम्हाला. तर इथं आम्हाला अर्धा तास झालेला आहे उभा राहून. आता कम्प्लीट संध्याकाळचे म्हणजे कम्प्लीट 7 वाजलेलं आहेत. इकडे आतमध्ये घड्याळ पण एक. तर कम्प्लीट संध्याकाळचे 7 वाजलेत ना, अजून आम्हाला कॉल नाही आला ना. अजून आम्ही इथं थांबलो का कॉल येईल घरची. जर पाऊस खूपच जोरात पडायला लागला तर आम्हाला खाली जाणं भाग आहे, कारण की इकडचं डोंगरावरची पाणी बिणी जात आहे. डायरेक्ट वाटच बंद होऊ शकते म्हणजे खाली जायची. त्याच्यामुळे आम्ही खूपच पाऊस पडायला लागला तर जाऊ शकतो आम्ही खाली. एक व्हिडिओच्या नादात आम्हाला काय काय करायला लागते तुम्ही बघू शकता. खूप टेन्शन पण आले मला आता. काही एवढं सर आम्ही इकडे थांबल्यावर घरातला ना म्हणजे आम्ही कुणालाच नव्हता सांगितला का असं करणार आहोत आम्ही. सकाळी आम्ही दोघंही डायरेक्ट प्लॅनिंग केलं ना, डायरेक्ट आलो. असं वाटतंय उगाच केली आता ती प्लॅनिंग, कारण की रिस्क होऊ शकते ही आमच्यासाठी. इकडं आम्ही आता वरती दोघंच आहोत. तो बाबा पण गेला मंदिर बंद करून. तो बाबा एकदम चांगला होता. त्याने बाबाने आम्हाला इकडे चहा पण दिला. इकडे सेटअप कसला भारी आतमध्ये. चहा पाजला त्या बाबांनी, बिस्किट पण दिला. तर तो बाबा चांगला होता. तर बघूया आता काय होतं आमच्या सोबत इकडे पुढं. फायनली वीर कॉल आलेला आहे भाई. फायनली आपल्याला कॉल आलेला आहे. हे बघा मम्मीचा कॉल आलेला आहे घरची का. अजून मी उचलला पण नाही, तर फायनली कॉल आलेला आहे घरची. तर संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत. तर आपण सकाळी 9 वाजता इथं आलतो. तर फायनली मम्मीचा कॉल आलेला आहे. आता मी उचलतो. नशीबच नाही, उचलायला गेलो तर कट झालेला आहे. तर मला कॉल तर आलता मम्मीचा, पण मी थोडीशी जास्तच थोडा इकडे ऍक्टिंग केली मला तर वाटतंय. उचलायला गेलो ना, कम्प्लीट कट झालेला आहे कॉल. आता काय करायचं भाई. कॉल तर आलता आम्हाला मम्मीचा. घरी जायचं का नाही का दुसऱ्या कॉलची वाट बघू आम्ही. मला काय समजत नाही, कारण की खूपच मला एक्साइटमेंट होती इकडे तुम्हाला दाखवायची. तिकडचे आलतो मी. तिकडे होतो थोडा मागच्या साईडला, बघत होतो व्ह्यूचा एन्जॉय करत होतो. तेव्हा मला मम्मीचा कॉल आला. तर मी तिकडची येस तवसर इकडे तुम्हाला सांगच तवसर मम्मीचा फोनच मला कट झालेला आहे म्हणजे. तर आता काय करायचं, जायचं का नाही वीर, काय वाटतं तुला? जाऊ. भाई कॉल तर आलता आम्हाला मम्मीचा, पण ज्याला थोडीशी जास्तच मी इथे ह्या केला दाखवला, त्या कटच झाला. तसं तुम्हाला दाखवस तसं फोन. तर दुसरा कॉल येस तसं थांबायचा का जायचा, काय वाटतंय? मला तर वाटतं जायला पाहिजे भाई. कॉल तर आलता, सकाळपासून आपण इथं थांबलेलो. तुला काय वाटतंय? जाऊ चल. झाला लय टाइम झाला रे. 7:20 झालेले आहेत, तरी पण आम्ही इकडेच आहे अजून. जायला पाहिजे. मला पण वाटतंय घरी जायला पाहिजे. गाईच आता त्याला मम्मीचा कॉल आले. त्याला पक्का भोसडतान शिवाय देतान. त्याला कॉल आले, आता त्याला भोसडतान. आता आम्ही जातो नक्कीच असं वाटतंय. जाऊ, बघू. फायनली सकाळपासून 9 वाजता आपण इथं आलेलो आहेत ना, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता कॉल आलता मला, तुम्ही बघितलं असेल. फुल शिवा पडल्या मला, कारण की आम्ही सांगून नव्हतं आलो. परत नाही अशी व्हिडिओ करायला सांगली आम्हाला. परत अशी मस्ती केली तर झाली आमची. घरी गेल्यावर आता लागणार आहेत माझं पण. ही स्क्रिप्टेड व्हिडिओ नव्हती, म्हणजे एकदम
रिअलिस्टिक व्हिडिओ करायचा आमचा आता प्रयत्न असतील आजपासून. रिअल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील ह्या युट्यूब चॅनलवर आजपासून. वाट लागलेली आहे, आता घरी जाऊन फुल शिवा बसणार आहेत वाटतं मला आता दोघांना पण. आता आम्ही चाललो घरी. पाऊस पण आता थोडासा कमी झालेला असं वाटतंय मला. 7:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे ना. आजचं चॅलेंज आपला कम्प्लीट झालेलं आहे. सकाळपासून कॉल नव्हता आला, आत्ताच कसा आला. जाऊ दे, टायमिंग तरी आला कॉल, बरं झाला. मला तर वाटते पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे आमचा घरची ना कॉल आला असेल, कुठे आहे बरं तुम्ही, अजून आला नाही घरी. तर आता आम्ही चाललो घरी. खूप टाइम सर आम्ही इथं थांबलो. आतमध्ये आम्ही जास्त आतमध्ये बसलो होतो, गेम बिम केलं होतं बसून, कारण की आमच्याकडे 2 मोबाईल होतं. फुल गेम बिम केलो आम्ही बसून व्हिडिओ शूटच्या नादान. तर आता आम्ही चाललो घरी फायनली. किती तास झाला आम्हाला इथे येऊन? 9 तास झालेले आहेत आम्हाला या डोंगरावर राहून. आणि आता या डोंगरावर कोणच नाही आमच्या दोघांच्या शिवाय. तर आता संध्याकाळ पण खूप झालेले आहे. आता घरी जायचा आमचा विचार आहे, कारण की तुम्ही बघितला कॉल पण आलता, शिवा पण पडल्या मला थोड्याशा. आता चाललो आता आम्ही घरी, कारण की ही व्हिडिओ आम्ही इथंच थांबवत आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सबस्क्राईब.